नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही 2024 साली ₹1 पीक विमा होता, ती योजना बंद का करण्यात आली सर्वप्रथम? सर्वप्रथम बंद का करण्यात आली? तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक तर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जाईल. त्याच्यामध्ये पाहू शकता की बीडचं प्रकरण जर पाहिलं तर गायरानावर जे काही पीक विमा भरणं, हे कारण की त्यावेळेस गायरानावरती सुद्धा पीक विमा भरण्यात आलेले होते आणि त्याच्यासाठी जी काही तुम्हाला रक्कम भरायची होती शेतकऱ्यांना ती फक्त ₹1 होती. त्यामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे गायरान होते महाराष्ट्रामधील तेवढ्या गायरानावरती बीडच्या काही माध्यमांमधून, लोकांमधून पीक विमा भरण्यात आलेला होता. ते निदर्शनास आल्याच्या नंतर 2025 साली ₹1 मध्ये पीक विमा ही योजना बंद करण्यात आलेली होती. त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं त्याच्यामध्ये तर आता शेतकरी वर्गातून संपूर्ण त्याच्यामध्ये जर ॲग्रीस्टॅग लावण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना ओ-टी-पीची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पूर्ववत जी काही ₹1 पीक विमा होता, तो पीक विमा योजना लागू करावी, अशा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी मंत्रालयामध्ये जे काही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील आणि राज्याचे जे काही आपले कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांना मंत्रालयामध्ये भेटून त्यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे, की जे काही ₹1 पूर्ववत पीक विमा योजना होती, ती आता तुम्ही सुरू करा. तात्काळ सुरू करून त्याला पूर्ववत योजनांमध्ये याचा लाभ द्यायला पाहिजे. काय झालं तर शेतकऱ्या सध्या जर पाहिलात तर जे काही खरीप हंगाम आहे, ते पावसाच्या संकटामुळे सद्यस्थितीला एकदम संपूर्ण नुकसानग्रस्त झाल्यासारखं आहे. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेला आहे आणि याचमध्ये जर पाहिलं तर जे काही नगदी पिकं वगैरे शेतकरी घेत असतात, त्या नगदी पिकांच्या जो काही उत्पादन खर्च आहे, तितका दर सुद्धा त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे ही अडचणीत आलेले आहेत. आणि सद्यस्थितीला जर पीक विमा भरायचा म्हटलं, तर शेतकऱ्यांना 2 ते 5% भार सहन करावा लागत होता, जो की पूर्वी फक्त ₹1 मध्ये पीक विमा भरला जात होता. आणि गेल्या वर्षीपासून 2 ते 5% भार त्यांना नगदी पिकं किंवा विमा भरत असताना त्यांना सहन करावा लागतो. त्याच्यामुळं तात्काळ जी काही ही पीक विमा आहे ती बंद करण्यात यावी आणि पूर्ववत ₹1 ची पीक विमा सुरू करण्यात यावी आणि असे नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी देण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक असं म्हणलं, की अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा कर्जमाफी मधील शेतकरी असतील ते पात्र असून सुद्धा लवकरात लवकर तुम्ही कर्जमाफी सुद्धा दिली नाही. शेतकरी अडचणीत आहे. अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि निवेदनात हे सुद्धा म्हटलेलं आहे. तर नक्की आता ह्याच्यावरती ₹1 पीक विमा योजना पूर्ववत लागू होईल का? झाल्यानंतर जे काही आता सद्यस्थितीला पीक विमा शेतकरी भरलेला आहे, त्यांच्या पैशाचं काय होईल? हे सविस्तर माहिती जर पाहायचं झालं तर जे काही ₹1 पीक विमा योजना लागू झाली आणि भरलेले शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होईल? याच्यामध्ये भरलेल्या शेतकऱ्यांचं काहीही नुकसान होणार नाहीये. जे काही तुम्ही रक्कम प्रीमियम भरलेला आहे, त्यामधून तुमचा प्रति पीक ₹1 पीक विमा जे काही असेल तर घेतला जाईल आणि बाकीची जी काही रक्कम आहे, तुम्ही पीक विमा भरत असताना जे खातं दिलेलं असेल किंवा तुमच्या आधार सीडिंगला जे काही बँक खातं असेल, त्या खात्यावरती तुमची शिल्लक राहिलेली रक्कम डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते. त्याच्यामुळं पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण नाहीये. पीक विमा तुम्ही भरून घ्या. जरी ₹1 ची योजना लागू झाली, तरी भरलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. परंतु यावर माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा दत्तात्रय भरणे, राज्याचे कृषी मंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष सध्या लागून आहे. जे काही आमदार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीला जर पाहिलं तर 31 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. पण त्या तारखेपर्यंत हे लागू होईल, नाही होईल, शक्यतो कुठलीही त्याच्यामध्ये शाश्वती देण्यात आली नाही. कारण की सरकार जर असेल तर इतक्या लवकरात लवकर निर्णय घेणारं तर नाहीये आणि त्यांचं जर आंदोलन, तीव्र आंदोलन सुरू झालं, तर त्यामध्ये काय बदल होतील किंवा कशा पद्धतीनं होईल, त्याची संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. एवढंच सद्यस्थितीला अपडेट होतं, की फक्त पूर्ववत पीक योजना ₹1 ची विमा चालू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी देण्यात आलेला आहे. पुढचा अपडेट आपण नक्की आल्याच्या नंतर पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. धन्यवाद.